हाय फ्रेंड्स, तर आज होता संडे. समायरा बोलली की मम्मी आलू पराठे बनव. तसं मी तिला घरीच आलू पराठे बनवून देते. स्कूलमध्ये देत नाही कारण की ते थंडे छान नाही लागत, गरमच छान लागतात. तर इथे आलू बॉईल करायला टाकले आहे कुकरला. आलू बॉईल झाले आहेत, मॅश करते आहे, ग्रेटरनेच मॅश करते, एकसारखे मॅश होतात. त्यानंतर कांदा चॉपरने बारीक करते आहे, चॉपरनेच करते. सुरीने केला तर तो जाडा बारीक होतो आणि मग पराठ्यातनं ते सारण बाहेर निघतं. तर चॉपरनेच बारीक करते. छान कांदा आपला बारीक झालेला आहे. इथे जे बटाटे होते आपले मॅश केलेले, त्यात कांदा ॲड केला, एक मिरची ॲड केली, जिरेपूड ॲड केली, मीठ ॲड केलं चवीनुसार आणि भरपूर असा कोथिंबीर टाकला आहे. एवढंच टाकते, या व्यतिरिक्त काही जास्त टाकत नाही मी. त्यानंतर इथे जे आपलं सारण होतं त्याच्या हिशोबानेच कणिक घट्ट किंवा पातळ भिजवायची, जेणेकरून जे सारण असते ते पराठ्यातनं बाहेर निघत नाही आणि एकसारखे पराठे आपले लाटले जातात. इथे पराठे करायला घेतले आहे आणि मी विसरले तूप घ्यायचे. तसं मी मुलांच्या पराठ्यांना तूपच वापरते, तेल नसते वापरत. पण इथे घाई गडबडीत मी तेलच घेतलं आहे. पराठ्यांना मी जरा जास्तच सारण भरते कारण की मला जास्त सारण भरलेले पराठे आवडतात. इथे पराठे लाटते आहे आणि बघा, पराठे लाटताना अजिबात सारण पराठ्यातनं बाहेर निघालेलं नाही आहे. एकसारखे पराठे आपले रेडी झालेले आहेत. मी जसं सांगितलं तसं प्रमाण घेतलं तर अजिबात सारण बाहेर निघत नाही पराठ्यातनं. तर पराठा झाला आहे. समायरा इथे उभी आहे, तिला भूक लागली आहे, बोलते आहे मम्मा पटापट बनव. तर इथे छान पराठा लाटून घेतला आहे आणि बघा एकसारखा झालेला आहे, कुठेच सारण बाहेर निघालेलं नाही आहे. पराठा छान फुगला आहे, असं वाटतच नाही आलू पराठा आहे, असं वाटते पुरणपोळी आहे, पण नाही, हा आलू पराठा आहे. आणि पराठा छान खरपूस भाजून घेतला. मी जरा जास्तच खरपूस भाजते, मला खरपूस भाजलेला पराठा जास्त आवडतो. तर आणि बघा पुढे इथे आपले छान मऊ लुसलुशीत असे पराठे रेडी झाले आहेत. अजिबात सारण बाहेर निघालेलं नाही आहे. एकसारखे पराठे झालेले आहेत सगळे. डिटेल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला आहे, नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.